बऱ्याच वेळा ओपीडी मध्ये प्रश्न विचारला जातो, डॉक्टर मणक्यामध्ये स्क्रू टाकलेले आहेत ते काढायला लागतील. तर आपण हे सोप्या भाषेत समजून घेऊया. बेसिकली मणक्याच्या सर्जरीज ह्या दोन टाईपच्या असतात. पहिली सर्जरी म्हणजे डिकम्प्रेशन सर्जरी, ज्याच्यामध्ये नसेवर आलेला दबाव फक्त काढला जातो. नसेवर जी गादी सरकलेली आहे त्याच्यामुळे नस दबलेली आहे, पायात वेदना जात आहे, तो फक्त गादीचा तुकडा किंवा ते लंबार कॅनॉल स्टिनोसिस नस मोकळी केली जाते. दुसऱ्या टाईपची सर्जरी म्हणजे फ्युजन सर्जरी. फ्युजन सर्जरी म्हणजे मणक्यामध्ये इन्स्टॅबिलिटी असते, दोन मणके एकमेकावर हलत असतात, तर तेव्हा ती फ्युजन सर्जरी केली जाते आणि ह्या सर्जरीमध्ये स्क्रूज टाकले जातात. तर या स्क्रूचा पर्पज हा फ्युजन असतो, म्हणजे दोन मणके एकमेकांना ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जुळून जातात. त्यामुळे ह्या स्क्रूचं नंतर तिथे काही काम राहत नाही, त्याच्यामुळे त्या स्क्रूवर काही लोड नसतो आणि ते काढायचीही गरज पडत नाही. आणि ते मणक्याच्या आतमध्ये म्हणजे ऍक्च्युली व्हर्टिब्राज मध्ये असतात, नसेपासून दूर असतात, त्याच्यामुळे ते नसेलाही इरिटेट करत नाहीत आणि हे स्क्रू काढायची गरज पडत नाही. ह्या स्क्रूचं जे मटेरियल असतं हे टायटॅनियमचं असतं आणि ते बॉडीमध्ये टाकण्यासाठीच बनवलेलं असतं, तर त्यामुळे हे स्क्रू काढायची गरज पडत नाही.